29 तारखेच्या आत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करा, अन्यथा आंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार. जरांगेंचा इशारा. 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवरती ठाम. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू. जरांगेंचा आरोप. मराठ्यांची फसवणूक करू नका. सर्वपक्षीय मराठ्यांनी साथ द्यावी. जरांगेंचं आवाहन. तर सर्व अभ्यासकांना 28 मेला अंतरवालीत येण्याचं आवाहन. मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात असं फडणवीस म्हणाले होते. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, मग प्रमाणपत्र का रोखली? मनोज जरांगेंचा फडणवीसांना सवाल. तर मराठ्यांची मनं जिंकण्याची मुख्यमंत्री फडणवीसांना संधी असल्याची जरांगेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडनं पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात. पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी. बड्या नेत्याची मागणी. सूत्रांची माहिती. एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवरती तटकरे आणि पटेलांची पवारांची चर्चा. पटेल तटकरेंचा पवारांनी फक्त ऐकून घेतल्याची सूत्रांची माहिती. 12 मेला सिल्व्हर ओकवरती पवारांची भेट घेतल्याची माहिती. शरद पवार कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावू शकतात. एनसीपीत सूर. सूत्रांची माहिती. माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास. मला जेव्हा बोलायचंय त्यावेळी मी बोलेन. पार्थ पवारांवरनं माध्यमांच्या प्रश्नावरती सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. आपण सर्वेसर्वा झालोय असं पार्थ पवारांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकतील असं वाटत नाही. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांना समज दिल्याची सूत्रांची माहिती. श्रीवास्तव यांनी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळलं. कार्यकारिणीतून वगळल्यानंतर श्रीवास्तव यांचे पवार कुटुंबावरती आरोप. श्रीवास्तव हे पटेल आणि तटकरेंचे निकटवर्तीय. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या उपस्थितीत एनसीपीच्या नेत्यांची पुढच्या आठवड्यात बैठक. राष्ट्रवादीतील कथित अंतर्गत कलहावरती चर्चा होणार. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीतल्या नेत्यांची चर्चा करणार. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा वाघमारेच्या पतीचं पुण्यातल्या बिबेवाडीमध्ये हॉस्पिटल. मनीषा वाघमारेचा पती संजय वाघमारेचा दातांचा दवाखाना. मनीषा वाघमारेच्या पतीची ही चौकशी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माइंड सीबीआयच्या ताब्यात. लातूरमध्ये सीबीआयचा तपास आणखी सुरूच. PV कुलकर्णी NTA साठी पेपर सेट करायचं काम करायचा. त्यानंतर त्यानं पेपर फोडला. तपासात समोर. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 3 विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यामध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती. जेलमध्ये असूनही बोंदुकराची कमाई सुरूच. नाशिकच्या रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादनातून बोंदुकरातला 3 कोटी रुपये मिळणार. गवळणे परिसरात बोंदुकरात आणि त्याच्या पत्नीला मिळणार भूसंपादनाचा मोबदला. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आरोप होते. त्या जेलमध्ये गेल्या. भाजपनं त्यांना उमेदवारी देऊन खासदार केलं. TCS प्रकरणात आरोप सिद्ध न होताच घर का पाडण्यात आलं? इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आसिफ शेख यांचा सरकारला थेट सवाल. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडनं शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी. पेपरफुटी प्रक्रियेत टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड. टेलिग्रामवरती मोठ्या फाईल्स सहज पाठवता येत असल्यामुळे वापर. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडेंसोबत शुभमचं कनेक्शन. जातपात धर्म धरून कधीच राजकारण केलेलं नाही. एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. खरं काय ते लोकांना कळतंच म्हणून मी शांत. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. मुंढवा जमीन घोटाळ्याचा मी खुलासा केला. पार्थ पवारचं नाव या घोटाळ्यामध्ये आहे, पण अहवालात त्याचं नाव कुठेच नाही. यामागे भाजपचं आणि सुनील तटकरे गँगचं षडयंत्र. मुंढवा जमीन घोटाळ्यावरती अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावर पुरवणी दोषारोपपत्र. ही कारवाई केवळ टोकन कारवाई आहे. अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील 1% तर पार्थ पवार 99% भागीदार. मुंढवा जमीन घोटाळ्यात दोघेही जबाबदार. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचं ट्विट चर्चेत. सरकारला प्रश्न विचारणं सरन्यायाधीशांना चुकीचं वाटतं का? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल. झुरळाच्या वक्तव्यावरनं सरन्यायाधीशांनी माफी मागावी. दमानी यांची मागणी.
रोहित पवार राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेणार आहेत। राज्यभरातील महिला आणि मुलींच्या अत्याचारासंदर्भात भेट असून भडगाव आणि पालघरमधील पीडित कुटुंबासोबत रोहित पवार दातेंची भेट घेणार आहेत। सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न, मराठी भाषांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू, सीमा भागातील मराठी समाजाच्या प्रश्नावरती रोहित पाटलांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा बारामतीत शेती पाहणी दौरा, शरद पवारांकडून एआय तंत्रज्ञानावरती आधारित ऊसाची पाहणी, बारामतीत शरद पवारांकडून ऊसाच्या शेतीची पाहणी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारकडे निधी कमी, मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पाचं काम करतं, राज्य शासनाच्या धोरणावरती जयंत पाटलांकडून संताप व्यक्त। अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका, नीट प्रकरणावरनं संगीतकार विशाल दादलानीचा संताप, विचार करून मतदान करा, परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांची मागणी। सोलापुरात डाव्या आघाडीकडून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांविरुद्ध निदर्शनं, आंदोलकांकडून शिक्षण मंत्र्यांची प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। पंतप्रधान मोदींच्या खर्च कपातीचा बीडमध्ये इफेक्ट, बीडमध्ये राजकीय पद गेल्यानंतरही सुरक्षा असलेल्या 5 बड्या नेत्यांची पोलीस सुरक्षा काढली। जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, अमरसिंह पंडित, राजेश्वर चव्हाण आणि सुभाष राऊत यांची सुरक्षा काढली। राज्याच्या रेती वाळू धोरणामध्ये बदल, वाळू घाटातील एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू ईडब्ल्यूएस घरकुलांसाठी देणार, महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय, याआधी उत्खननातील 10% वाळू देण्याचा निर्णय होता। छत्रपती संभाजीनगर डीपीडीसी बैठकीत 909 कोटी 22 लाखांच्या विकास आराखड्याला मंजुरी, शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विकास कामांना हिरवा कंदील। गोंदिया जिल्हा प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात प्रथम, केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडरकरांनी पुरस्कार स्वीकारला। सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,61,195 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 2,70,890 रुपयांवर। बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिवला बदली, बीड जिल्ह्यामध्ये 3.5 वर्ष अप्पर पोलीस अधीक्षकपदी कामगिरी। नाशिकमधील रामकुंडाच्या उत्तर तीरावरनं भाविकांना आजपासून प्रवेश बंद, सिंहस्थाच्या कामामुळे रामकुंड परिसरामध्ये उत्तर भाग बंद राहणार, पुरोहित संघ आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत निर्णय, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उत्तरऐवजी दक्षिण तीरावरती विधी होणार। बुलडाणा जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा, अनेक पंपांवरती पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक, वाहन चालकांना मात्र संताप, तत्काळ इंधन पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी डिझेल टंचाई कायम, जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंपावरती इंधनाचा साठा संपला, डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा ठप्प, प्रवासी वाहतुकीवरती मोठा परिणाम। जळगावमध्ये इंधन पुरवठा उशिरानं, जिल्ह्यासोबतच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंधनाची भीषण टंचाई, 2 ते 3 दिवसांनी होणारा इंधन पुरवठा 5 दिवसांनी होत असल्याची माहिती, पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी। माळशिरसच्या निमगावात गजीढोलाच्या तालावरती नाचतानाचा 75 वर्षीय आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, बाबूराव पवार आणि दिनकर मगर या आजोबांच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नागपुरामध्ये प्रतिसाद, मनपा पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आठवड्यातनं 1 दिवस बस आणि मेट्रोनं प्रवास करण्याच्या सूचना, प्रशासकीय स्तरावरती मोठ्या काटकसरीच्या उपाययोजना लागू केल्या जाणार। देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ, वाढत्या इंधन दराविरोधात स्विगी, झोमॅटो ते ओला उबर चालकांचा देशव्यापी लॉकआउट, दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये लाखो कामगार निषेध करणार। पालघरच्या बोईसरमध्ये आमदार विलास तरे यांचा ग्रीन संदेश, विलास तरेंनी इलेक्ट्रिक वाहनातनं मतदारसंघाचा दौरा केला, विलास तरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद।